Good morning students. Welcome. जनता High School and Junior College Shirol. Mrs. Jagdale RR, Standard 8th, Subject Maths. Third topic is indices and cube root. We have already started this topic. In this topic, we are going to learn meaning of numbers with rational indices. म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक जर परिमेय संख्या असेल तर अशा संख्यांचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. See here, fifth root of 13 we denoted as 13 raised to 1 upon 5. Sixth root of 9 is equal to 9 raised to 1 upon 6. Square root of 256 is equal to 256 raised to 1 upon 2. The meaning of the numbers having index in the rational form m upon n. म्हणजे एखाद्या संख्येचा घातांक m upon n ही परिमेय संख्या असेल तर त्याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. Now see here, in this number 13 raised to 1 upon 5 is given. We can read this as fifth root of 13 that we have already learned. Now there is next number 13 raised to 4 upon 5. म्हणजेच 13चा 4/5 घात जर दिला असेल तर याचा अर्थ काय हे आपण जाणून घेणार आहोत. See here, we know that 8 square is equal to 64. म्हणजे 8चा वर्ग 64 आहे हे आपल्याला माहिती आहे. See here, cube root of 64 is म्हणजे 64चं घनमूळ आपण या पद्धतीने लिहितो बघा. 64 raised to 1 upon 3. आता 64चा मीनिंग आहे 8 स्क्वेअर. म्हणजे 64च्या ऐवजी आपण इथं ब्रॅकेटमध्ये 8 स्क्वेअर घेऊ शकतोय. म्हणजेच काय झालं बघा, 8 स्क्वेअर रेस टू 1 अपॉन 3 इज इक्वल टू 4. म्हणजे 64चं घनमूळ 4 आहे हे आपण या पद्धतीने लिहू शकतोय. देअरफॉर क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4. मग हेच आपण कसं म्हणू शकतोय बघा, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 इज 4. सिमिलरली क्यूब रूट ऑफ 8. आता 8चं क्यूब रूट आपण कसं लिहितो, 8 रेस टू 1 अपॉन 3. आणि या 8चं जे घनमूळ आहे ते आहे 2 म्हणून आपण लिहिलेलं आहे 8 रेस टू 1 अपॉन 3 इज इक्वल टू 2. म्हणजेच बघा, देअरफॉर स्क्वेअर ऑफ द क्यूब रूट ऑफ 8 इज 8 रेस टू 1 अपॉन 3. तर जर आपण स्क्वेअर केला तर तो आपल्याला किती मिळेल बघा, 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. From 1 and 2, cube root of square of 8 is equal to square of cube root of 8. The rules of rational indices are the same as those for integral indices. Using the rule a raised to m bracket raised to n is equal to a raised to mn, we get 8 square bracket raised to 1 upon 3 is equal to 8 raised to 1 upon 3 bracket raised to square is equal to 8 raised to 2 upon 3. From this we get two meanings of the number 8 raised to 2 upon 3. म्हणजेच 8चा 2/3 घात याचे दोन अर्थ आपण सांगू शकतो. आता हा नंबर जो आहे 8 रेस टू 2 अपॉन 3 तो आपण दोन फॉर्ममध्ये लिहू शकतो, दोन रूपामध्ये. पहिल्यांदा आपण 8 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1 अपॉन 3 म्हणजेच 2 अपॉन 3चं हे जे आहे ते फोड केलेले आहे, त्यामुळे हे आपण 8 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1 अपॉन 3 या पद्धतीनं लिहू शकतो. म्हणजे हे वाचत असताना कसं वाचणार आपण, 1 अपॉन 3 म्हणजे आपण त्याला रूट असं म्हणतो, हे तिसरं मूळ आहे. म्हणजे क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 आणि इथं 8 स्क्वेअर दिलेला आहे, त्यामुळे याचं वाचन करत असताना आपण क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 अशा पद्धतीने करू शकतो. आणि हा जो नंबर आहे 8 रेस टू 2 अपॉन 3 दुसऱ्या एका फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. ते बघा कशा पद्धतीनं आपण लिहिणार आहोत. तर 8 रेस टू 2 अपॉन 3 इज इक्वल टू, आता इथं 8 रेस टू 1 अपॉन 3 करायचं आहे आणि हा 2 बाजूला घ्यायचा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे.
मग हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्यामुळे याचं रीडिंग करत असताना स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 अशा पद्धतीनं आपण करणार आहोत. म्हणजे एखाद्या संख्येचा जर घातांक m/n या रूपामध्ये जर दिला असेल तर या संख्येचं आपण 2 पद्धतीनं वाचन करू शकतो. हियर युजिंग इंडायसेस, आता घातांकाचा वापर करून हे आपण कशा पद्धतीनं लिहिणार आहोत. 8 स्क्वेअर रेस टू 1/3 इज इक्वल टू 8 रेस टू 1/3 ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर. म्हणजे इथं 2/3 ची फोड केलेली आहे, ती आपण 2 पद्धतीने इथं करू शकतो. एक तर आहे 2 × 1/3 अशी सुद्धा आपण फोड करू शकतो, आणि याचीच फोड आपण 1/3 × 2 अशी सुद्धा करू शकतो. म्हणून आपण हे 2 पद्धतीने याचं वाचन करू शकतो. हियर a raised to m/n is equal to a raised to m bracket raised to 1/n means nth root of mth power of a. a raised to m/n is equal to a raised to 1/n raised to m means mth power of nth root of a. See examples. Here 27 raised to 4/5. आता हे कशा पद्धतीने लिहायचे बघा. 4/5 ची फोड आपण 4 × 1/5 अशी सुरुवातीला करू शकतोय. म्हणजेच 27 रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू 1/5 मीन्स 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. मग याचं वाचन आपण या पद्धतीनं करू शकतो. आता हाच नंबर आपण दुसऱ्या पद्धतीनं पण सांगू शकतो. बघा 27 रेस टू 4/5 इज इक्वल टू, आता 1/5 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे आणि रेस टू 4 करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय मिळेल बघा, मीन्स 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. अशा पद्धतीनं आपण हे वाचन आणि लेखन करू शकतो. सी वन मोर एक्झाम्पल. नाउ वन नंबर इज गिवन टू अस इन ब्रॅकेट 225 रेस टू 3/2. म्हणजे या संख्येचा घातांक 3/2 आपल्याला दिलेला आहे. तर याचं आपल्याला वाचन करायचं आहे. तर वाचन करत असताना 3/2 ची फोड आपण 2 पद्धतीने करू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये 1/2 × 3 हे आपण पहिल्या पद्धतीने करू शकतो, आणि इथं 3 × 1/2 हे 3/2 ची फोड आपण या पद्धतीनं करू शकतो. जर आपण फोड या पद्धतीने केली असेल तर ते कसं वाचायचं आहे बघा. 225 ब्रॅकेटमध्ये 1/2 लिहायचं आणि ब्रॅकेट रेस टू 3 हे आपण या पद्धतीनं लिहू शकतो. हे वाचत असताना आपण कसं वाचणार आहे बघा. आता हे ब्रॅकेट रेस टू 3 म्हणजे हा क्यूब झाला, आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे, स्क्वेअर रूट दिलेला आहे. त्यामुळे हे वाचत असताना क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 या पद्धतीनं वाचायचं आहे. आता हेच आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो आहे. ब्रॅकेटमध्ये 3 घ्यायचं आहे आणि ब्रॅकेट रेस टू 1/2 ही पॉवर आपण देऊ शकतो आहे. त्यामुळं ब्रॅकेट रेस टू 1/2 म्हणजे हे स्क्वेअर रूट आहे. 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट, आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आपल्याला क्यूब. म्हणजे हे आपण कसं वाचणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. See one more example. Here now 45 raised to 4/5. आता जो न्यूमरेटर आहे 4 तो नेहमी पॉवर असतो, आणि जो डिनॉमिनेटर आहे तो रूट असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस एखाद्या संख्येचा घातांक जर m/n या फॉर्ममध्ये दिला असेल तर जो न्यूमरेटर आहे तो नेहमी पॉवर असतो त्या संख्येचा, आणि जो डिनॉमिनेटर आहे तो रूट दाखवतो. म्हणजे न्यूमरेटर आहे तो घात आणि जो डिनॉमिनेटर आहे ते मूळ दाखवत असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्या पद्धतीनं ही संख्या आपण 2 पद्धतीनं लिहू शकतो. बघा आता इथं 4/5 ची फोड आपण बघितली की हे आपण 1/5 × 4 अशा पद्धतीनं लिहू शकतो आहे. त्यामुळं मग इथं आपण काय केलेलं आहे बघा, 45 रेस टू 1/5 ब्रॅकेट रेस टू 4. आता 4 म्हणजे जो
न्यूमरेटर आहे तो पॉवर दाखवतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं इथं ब्रॅकेट रेज टू 4 आहे, त्यामुळे हे वाचत असताना 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45 या पद्धतीने वाचायचं आहे. आणि आता इथं दुसऱ्या पद्धतीने लिहित असताना आपण काय केलेलं आहे, 4 × 1/5. आता इथं 1/5 हे काय आहे, डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे ते रूट दाखवतं नेहमी, आणि जो न्यूमरेटरचा अंक आहे तो पॉवर दाखवतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं 1/5 आहे म्हटल्यावर हे रूट असणार आहे, त्यामुळं वाचत असताना 5th रूट ऑफ 4th. आता हे जे न्यूमरेटर आहे ते पॉवर आहे, त्यामुळे 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45 अशा पद्धतीनं याचं आपल्याला वाचन करता येतं. अशा पद्धतीनं आता आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 3.2 सॉल्व करायचा आहे. नाऊ सॉल्व प्रॅक्टिस सेट 3.2. थँक्यू.